नमस्कार, मी जयश्री तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण जयश्री पारंपरिक रेसिपी या किचनमध्ये गव्हाच्या पिठाचे गोड अप्पे कसे बनवायचे ह्याची रेसिपी पाहणार आहोत. तर करायला खूप सोपे आहेत आणि अगदी टम्म फुगलेले मस्त असे जाळीदार हे अप्पे अतिशय सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत. अगदी घरच्या साहित्यापासून हे अप्पे तयार होतात. तर माझं तुमच्याकडे एक निवेदन आहे, माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मग वेळ न वाया जाता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये 1 वाटी आपण पाणी घातलेलं आहे. घरातल्या कोणत्याही वाटीने किंवा कोणत्याही कपाने किंवा मेजरमेंटच्या कपाने तुम्ही हे सर्व मोजून घेऊ शकता. तर पाणी आपलं हलकंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाऊण वाटी हे गूळ घालून घेऊया. तुमच्या आवडीनुसार गोडाप्रमाणे तुम्ही गुळाचा वापर इथं करू शकता. तर आपण हे छान असं गूळ विरघळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. ह्या पाण्याची आपण अजिबात उकळी वगैरे आणायची नाही आहे किंवा ह्याचा पाक वगैरे सुद्धा तयार करायचा नाही आहे. इथे आपण गॅस बंद करून घेऊया. गूळ आपलं छान असं विरघळलेलं आहे. तर हे आपण थंड करून घेऊया. आता आपण पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 वाटी हे पीठ घेतलं आहे. आपलं जे घरी पोळीचं चपातीचं पीठ असतं तेच आपण वापरायचं आहे. अर्धी वाटी रवा घेतला आहे. रव्यामुळे अप्पे हे खूप छान असे कुसकुशीत होतात. आता आपण एकजीव करून घेऊया. आता ते आपलं गुळाचं पाणी आहे ते आपण चाळणीने चाळून ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. म्हणजे यातला कचरा वगैरे काय असेल ते निघून जाईल. थंड झाल्यावरच आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे आपण एकजीव करून घ्यायचं आहे. गाठी वगैरे कुठं आपल्याला ठेवायच्या नाही आहेत. तर राहिलेलं पण पाणी आपण ह्यामध्ये घालून घेऊया. तुम्ही एका वाटीला अर्धी वाटी गूळ घातलं तरीसुद्धा चालेल. तर पीठ आपलं अजून घट्ट आहे. तर यामध्ये आपण आणखीन थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. आणखीन यामध्ये मी थोडं पाणी घालून हे एकजीव करून घेते. थोडंच पाणी घालून आपल्याला हे एकजीव करायचं आहे. पीठ आपलं तयार आहे. छान अशी ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. आता इथे मी पाऊण वाटी इथं ओला खोबरा वापरलेला आहे किसलेलं आणि पाव चमचा वेलची पूड घालून घेऊया. तुम्ही ओल्या खोबऱ्याऐवजी सुकं खोबरंसुद्धा इथे वापरू शकता. आता छान आपण एकजीव करून घेऊया. तर इथे मी खायचा सोडा घातलेला आहे. ते दाखवायचं विसरून गेलेले आहे, त्यासाठी माफी असावी. तर चिमूटभर इथे मी सोडा यामध्ये घालून त्यावरती थोडंसं पाणी घातलं आणि ते एकजीव करून घेतलं आहे. आता आपण लगेच अप्पे करायला घ्यायचे आहेत. इथे मी गॅसवरती अप्पे पॅन ठेवलं आहे आणि मंद आचेवरतीच हे छान तापल्यानंतर त्यामध्ये आपण तूप सोडायचं आहे. थोडं तुम्ही तूप खात नसाल तर त्याऐवजी तेलसुद्धा यामध्ये वापरू शकता. आता चारी बाजूंनी हे तूप आपण लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले अप्पे सहजरित्या निघून येईल. आता यामध्ये आपण 1 चमचा पीठ घालून घेऊया. पीठ आपण भरून घालायचं आहे यामध्ये. आधी आपण साईडनं पीठ यामध्ये सोडायचं आहे आणि मग मध्यभागी सोडायचं आहे. तर अतिशय सोपी रेसिपी आहे. आता हे आपण 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनटाने आपण चेक करूया. तुम्ही पाहू शकता किती टम्म असे अप्पे हे फुगले आहेत. अतिशय मस्त असे हे भाजले गेले आहेत. रंग किती सुरेख आलेला आहे. आता ही बाजू आपण उलटून घ्यायची आहे. आता वरची बाजू पण आपण 2 मिनटाशी छान भाजून घ्यायची आहे.
तर दोन्ही बाजूंनी आपण असे छान भाजून घेऊया. खायला खूप मस्त लागतात आणि कधी गोड खावंसं वाटलं तर झटपट ही रेसिपी तयार होते. तर सगळे आप्पे आपण असेच बनवून घेऊया. तर एका वाटीमध्ये अगदी 20 ते 25 आप्पे तयार होतात. तर माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात, तुमचे अनुभव माझ्यापर्यंत शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. तर पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.